हाय मंडळी, मी आहे अपूर्वा पाटील आणि आजचा दिवस खूप स्पेशल आहे कारण हा माझा पहिला व्लॉग आहे. व्लॉग करायचं तर खूप दिवसांपासून चालू होतं, पण विचार यायचा लोक काय म्हणतील, घरचे काय म्हणतील, रिलेटिव्स काय म्हणतील, हेही विचार यायचा. पण म्हटलं चला काहीतरी सुरुवात करायची आहे, कधीतरी सुरुवात करायची आहे, म्हणून चला आता आपण सुरुवात करूया माझ्या व्लॉगला. तर हा दिवस होता 3 ऑक्टोबर 2025, माझा बड्डे. 3 ऑक्टोबरला माझा बड्डे असतो, म्हणून आम्ही ठरवलं थोडं फिरून रिलॅक्स होऊन हा दिवस साजरा करूया आणि निघालो लोणावळ्याकडे. आम्ही म्हणजे मी, माझा मुलगा आणि माझा नवरा. पुणे स्टेशनला गाडी लावली आणि मग लोकल ट्रेन पकडली लोणावळ्यासाठी. ट्रेनमध्ये बसल्यावर जो माहोल होता ना, थंडगार हवा, हलका पाऊस, एकदम धमाल मूड होता. लोणावळ्यात आम्ही एकदम छानसा विला बुक केला होता आणि गेल्या गेल्या माझ्या मुलाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता, कारण त्याने पूल पाहिल्या कपडे न बदलता तो डायरेक्ट त्याच्या आद्दासोबत नुसती धमाल मस्ती करू लागला. बाय द वे, माझा मुलगा त्याच्या पप्पाला आद्दा असा म्हणून हाक मारतो. मी बाजूला उभं राहून छान सगळे त्यांचे फोटोज व्हिडिओज काढत होते. थोड्या वेळाने आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त जेवण केलं आणि प्लॅन नव्हता, पण सगळं इतकं नैसर्गिकपणे झालं ना की काय सांगू तुम्हाला. आणि नंतर संध्याकाळी ठरवलं छोटासा पण खास बड्डे सेलिब्रेट करूया, म्हणून थोडे पिक्चर्स काढले आणि मस्त ब्लिंकिटवरून कपकेक ऑर्डर केलेले आणि मग मेणबत्ती लावली, इच्छा मागितली आणि मनात एक विचार आला, आता स्वतःसाठी जगायचं आणि जे मनात आहे ते न घाबरता करायचं. हा क्षण माझ्यासाठी खूप स्पेशल होता. दुसऱ्या दिवशी सकाळी उठता क्षणी माझा मुलगा म्हणाला, चला ना एक टाईम पूलमध्ये चल ना मम्मा. त्याला मधून बाहेर पडायचं नव्हतं. शेवटी थोडं जबरदस्ती करून आम्ही त्याला ट्रेनमध्ये बसवलं आणि ट्रेनमध्ये तो एका आजोबांशी मस्त गप्पा मारत बसला. तो सीन अगदी गोड वाटला मला, माहिती का तुम्हाला. पण तुम्ही पण पहिल्यांदा काहीतरी नवीन करताना नर्वस झाला होता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. पुढच्या व्लॉगमध्ये भेटूया आणखी काही खास गोष्टींसोबत. तोपर्यंत नमस्कार आणि